आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन AK-47 चालवण्याचे आदेश पंतप्रधान की गृहमंत्र्यांचे? लाठीचार्ज का केला? अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या? विद्यार्थी दहशतवादी आहेत का? संसदेत प्रियंका गांधींचा हल्लाबोल. विद्यार्थी आंदोलकांवर कठोर कारवाई नको, त्यांची तात्काळ सुटका करा. सुप्रीम कोर्टाकडून सर्वच राज्यांना आदेश जारी. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबतची पुढील सुनावणी पुढच्या सोमवारी होणार. सरकारनं जाणीवपूर्वक कोंडी करणं थांबवावं. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करणार. CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंचा इशारा. नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. नीटची परीक्षा वर्षभरात फक्त एकदाच का? काही कारणास्तव मुलं वर्षभर अभ्यास करूनही परीक्षा देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना सर्व परीक्षांची पुन्हा संधी मिळायला हवी. खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी. MST CET पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं CET सेलकडून खंडन. टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची. सोशल मीडियावरील दाव्यासंदर्भात तक्रार करणार CET आयुक्त दिलीप सरदेसाईंची माहिती. MST CET परीक्षेत भाजप नेत्यांचे मुलं टॉपर या परीक्षेवर प्रवेश घेणार की स्थगित करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरणाची मागणी. हजार कंगना रनौतकडून जेनझी तरुणींचा गटार छाप असा उल्लेख. नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वातंत्र्य. अशा तरुण गृहिणी देखील बनू शकत नाही. CJP आंदोलनाच्या व्हायरल रील्सवर बोलताना कंगना रनौतची जीभ घसरली. कंगनाला पक्षातील लोकही गांभीर्यानं घेत नाही. CJPचे प्रवक्ते सौरभ दास यांची टीका. तर कंगनाने बॉलिवूड माफियांप्रमाणे शिक्षण माफियांविरोधातही लढायला हवं होतं. CJP आंदोलनावरील रिया अहेरचंही प्रत्युत्तर. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. अलर्टच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. विनाकारण घराबाहेर पडू नका, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. उपराजधानी नागपूरमधील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पुराचं पाणी साचलं. सोमलवार शाळेत 3 ते 4 फुटापर्यंत पाणी मानवी साखळी करत विद्यार्थ्यांचं रेस्क्यू. शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा नको. मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानावरून नवा वाद. पवारांची राष्ट्रवादी NDAच्या वाटेवर असल्याची चर्चा. शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर पवारांची पटेलांसोबत चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही. विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर. आम्ही मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्मासोबत. मी किंवा आमच्या पक्षातील प्रमुख नेते NDA सोबत जाणार नाही. रोहित पवारांकडून भूमिका स्पष्ट. पवारांची राष्ट्रवादी कधीच NDAमध्ये जाणार नाही. संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. तर NDAमध्ये आणखी एक पक्ष वाढतोय. जयकुमार गोरेंचं सूचक वक्तव्य. मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याने FDAची कारवाई. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपन प्रक्रियेला अखेर मुहूर्त. 5 व 6 ऑगस्ट रोजी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धन प्रक्रिया. 2 दिवस मंदिरातील दर्शन पूर्णपणे बंद राहील. पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र देणारा रॅकेट उघडकीस. 70,000 रुपये घेऊन फेक डिग्री दिल्याच्या पालकांच्या आरोपांनंतर विद्यापीठाकडून सत्यशोधन समिती स्थापन. पुण्याच्या वाकडमध्ये 2 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार. अल्पवयीन पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने प्रकार समोर. 60 वर्षीय नराधमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल.